पिंपरी चिंचवड शहरात शिक्षणाच्या नावाखाली होत असलेल्या कथित आर्थिक लुटीविरोधात पालक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत। आरोपानुसार या शाळेत 1200 रुपयांची पुस्तकं 12,000 घेण्याची सक्ती केली जाते। पाहूया। पालकांची लूट, पालकांची लूट, रेडक्लिफ स्कूल। पिंपरी चिंचवड मधील रेडक्लिफ शाळेविरोधात पालकांचा संताप उफाळून आला। महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच पालकांनी ठिय्या आंदोलन केले। रेडक्लिफ स्कूल बंद करा, बंद करा। पालकांच्या आरोपांनुसार गणवेश, पुस्तकं, स्टेशनरी हे शाळेने सांगितलेल्या दुकानातूनच खरेदीची सक्ती केली। तिथे 1200 रुपयांची पुस्तकं 12,000 विकली जात आहेत। 100 रुपयांचं विद्यार्थी आय कार्ड 1000 रुपयांना दिलं जाते। 150 रुपयांची स्कूल बॅग 1300 रुपयांना दिली जाते। यांच्या विरुद्ध आम्ही पालिकेमध्ये तक्रार करत आहे। 1 वर्ष झाले पालिकेने कुठल्याही प्रकारच्या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही। त्यासाठी शाळेमध्ये जी शाळा आपण भरवते नवीन सिलेबसच्या पद्धतीने चालवली जाते। याच्यावर निर्णय दिलेला आहे शिक्षण अधिकाऱ्यांनी की नवीन सिलेबसनी शिक्षण शिकवलं नाही जाणार नाही। या निर्णयाला डोलवून शाळा नवीन सिलेबसनी शिक्षण देते। यावर आपल्या मुलांवर परिणाम येतोय। शाळेची पुस्तकं कंपल्सरी घ्यायला लावतात वेंडरकडनं। वेंडर त्यांना शाळेला 40-40, 50-50% कमिशन देतो। त्या कमिशनाच्या साठी शाळा ते कंपल्सरी वेंडर करते। आमची मागणी आहे की शिक्षणाचा बाजार पूर्णतः बंद व्हावा। याशिवाय शाळेत ना सीसीटीव्ही आहेत, ना चांगले स्वच्छतागृह आणि नाही लिफ्ट। लहान मुलांना वर्गात जाण्यासाठी 10-10 किलो वजनाच्या बॅग घेऊन 5-5 मजले चढावे लागत असल्याचंही पालकांनी सांगितले। याबद्दल शाळा प्रशासनाशी संपर्क साधला असता आम्ही कुठल्याही प्रकारची सक्ती केली नसल्याचं उत्तर शाळेकडून मिळाले। मात्र या आंदोलनामुळे शिक्षण क्षेत्रातील शुल्कवाढ आणि सुविधांबाबतचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।